इच्छा पण तुम्ही व्यक्त केली की शिर्डी नाही लढवायची आहे. आता एक तर शिर्डी लोकसभा मतदारसंघ जो आहे हा मी 2009 मध्ये मी हरलो होतो. निवडणुकीमध्ये हार जीत असते, माझी काही शिर्डीवर नाराजी अजिबात नाही आहे. परंतु माझी एकच इच्छा आहे की शिर्डीचं डेव्हलपमेंट अजूनही चांगल्या गतीनं करण्यासाठी माननीय हमारे सदाशिव लोखंडे जे खासदार आहेत त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. ते माझे अत्यंत चांगले जवळचे मित्र आहेत आणि आता ते सिटिंग या ठिकाणचे खासदार आहेत, हे सगळं खरं आहे. पण तरी एक माझी इच्छा आहे की मी एका पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. मी लोकसभेमध्ये मी 3 वेळेला मी होतो आणि देशातल्या लोकांची अशी इच्छा आहे की मी लोकसभेत आलं पाहिजे. त्यामुळे मी माझी भावना मी व्यक्त केलेली आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर मी माझी भूमिका मांडलेली आहे. अमित शाह आहेत, त्यानंतर नड्डा साहेब आहेत आणि इतरांच्या समोरही माझी भूमिका मी मांडलेली आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला 2 जागा सोडाव्यात अशी आमची मागणी आहे. आम्ही काय आवाज मागणी करणार नाही, परंतु 2 जागा RPIला सोडाव्यात. कारण दलित मतदार जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासोबत आहे आणि महायुतीला 45 जागा निवडून आणण्यासाठी दलित मतांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळं मला माझ्यासाठी जर एखादी सीट सोडण्याचा निर्णय झाला तर त्यामध्ये आम्हाला सगळ्यांना आनंद होईल आणि देशभरातल्या लोकांची इच्छा आहे की मी उभं राहिलं पाहिजे, लोकसभेमध्ये आलं पाहिजे. आणि एकदा त्याच्या बदल्यामध्ये असं होऊ शकतं की जर सगळ्यांनी सहमतीनं आपल्या महायुतीच्या नेत्यांनी माननीय सदाशिव लोखंडेंना सांगितलं आणि त्यांना माझी राज्यसभा दिली राहिलेली 2 वर्षाची, तर पुढे त्यांना संधी मिळेल. अशातून काही मार्ग काढता येईल, आपण पाहूया. जर मला संधी मिळाली तर मी त्यासाठी उत्सुक आहे. आणि जागा वाटपात ही जागा भाजपला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. जर ही जागा भाजपच्या कोट्यात गेली शिर्डीची, तर कमळाच्या चिन्हावर तुमची निवडणूक लढवण्याची तयारी असेल? नाही, भाजपच्या कोट्यामध्ये गेली म्हणजे माझ्या कोट्यामध्ये आली. कारण भाजपच्या कोट्यामध्ये मी भाजपसोबत आहे. मी काँग्रेस पक्षासोबतही ज्यावेळेला होतो त्यावेळेला मी कधी पंजा सीमावर नव्हतो. माझ्या पक्षाच्या चिन्हावर मी लढलेलो होतो. त्यामुळं भाजपच्या कोट्यामध्ये जरी जागा आली तरी ती जागा मला भाजपने सोडावी. कारण दलित मतदार हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यासाठी नक्की BJP त्याचा विचार करेल अशी मला अपेक्षा आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ 2009 पासून खरं तर अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. मात्र इथले जे बौद्ध बांधव आहेत यांची भावना अशी झाली की कुठेतरी एका विशिष्ट समाजालाच फक्त प्राधान्य दिलं जात आहे आणि बौद्ध समाजावरती अन्याय होतोय, असं तुम्हाला असं वाटतं की होतोय अन्याय? नाही, सर्व समाज आपलाच आहे. आता सगळा समाज आपलाच आहे. चर्मकार समाज आपलाच आहे, माध्यम समाज आपलाच आहे, बौद्ध समाज आपलाच आहे. हे माझ्यासाठी हे सगळे माझे सगळे मित्रच आहेत. पण बौद्ध समाजाची भावना जी आहे ती गोष्ट खरी आहे. त्या मतदारसंघ रिझर्व झाल्यापासून या ठिकाणी मी बौद्ध असताना मी त्या ठिकाणी सुरुवातीला हरलो आणि बौद्ध समाजाला काही संधी अजून मिळाली नाही. त्यामुळं त्या बौद्ध समाजाची भावना आहे आणि बौद्ध समाज मोठ्या प्रमाणामध्ये शेड्यूल कास्टमध्ये या मतदारसंघामध्ये आहे आणि या मतदारसंघामध्ये दलितांची संख्या चांगली असल्यामुळं मोठी असल्यामुळंच हा मतदारसंघ रिझर्व झालेला आहे. त्यामुळे बौद्ध बांधवांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे BJPने तिकडे लक्ष द्यावं आणि नक्की मी नेत्यांशी बोलणार आहे. आता आज अमित शाह साहेब आज इथं औरंगाबादला आलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांची चर्चा होणारी आहे. पण मी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे, एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे, अजितदादा यांच्याशी बोलणार आहे. आणि आता जागा वाटकामध्ये मला असं वाटतं की जास्त आवाज करून चालणार नाही आहे. सगळ्यांनी आपापल्या ताकदीनं जागा मागाव्यात त्यांच्यावर आणि कुणाचा पक्ष संपवतोय असं अजिबात नाही आहे. कुणी BJP काही सगळ्यांचे पक्ष संपवायचे चाललेले आहे असं अजिबात नाही. आणि कुणी संपवण्याचा प्रयत्न केला तरी पक्ष काय संपत नसतो. पक्ष हा पक्ष असतो त्या ठिकाणी. आता माझा पक्ष जो आहे तो माझ्या पक्षाचे लोक जास्त निवडून येत नाही आहेत, पण माझा पक्ष आहे. माझा पक्ष संपण्याचा विषयच येत नाही आहे. माझे गावागावामध्ये माझे कार्यकर्त्यांची फळी आहे. त्यामुळं माझी इच्छा आहे की जर मला शिर्डीमध्ये संधी मिळाली तर या भागाचा विकास करण्यासाठी मला मंत्री असताना चांगली संधी मिळणार आहे. आणि मी नक्कीच 2024 मध्ये नरेंद्र मोदीजी 3ऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहे.
आणि ते पंतप्रधान होणार आहेत म्हटल्यानंतर मी मंत्री होणारच आहे. त्यामुळं माझ्या मंत्रिपदाच्या माध्यमातून या ठिकाणचा शेतकरी आहे, शेतमजूर आहे, दलित आहे, आदिवासी आहे, ओबीसी आहे, जनरल कॅटेगरीचे लोक आहेत, व्यापारी आहेत, उद्योग करणारे लोक आहेत, या सगळ्यांसाठी आणि शिर्डी संस्थान जे आहे या शिर्डी संस्थानाला अजूनही बळकट करण्यासाठी देशभरातून लोक आज मी प्लेनमधून आलो तर दिल्लीवरून जे प्लेन आलं त्यामध्ये अनेक लोक जे आहे त्यामधले 60-70% लोक शिर्डीच्या दर्शनाला आलेले आहेत. आणि आता पूर्वी साऊथ इंडियाचे लोक यायचे तर मोठ्या प्रमाणामध्ये तिथं येत आहेत, पण नॉर्थ इंडियाचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये इथं येत आहेत आता. त्यामुळे याच्या देवस्थानच्या डेव्हलपमेंटसाठी भाविकांच्या अनेक ज्या अजूनही सुविधा त्यांना आवश्यक आहे त्या देण्यासाठी मला वाटतं की मला जर संधी मिळाली तर या भागाचा एक कायापालट करण्यासाठी मला त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. माननीय राधाकृष्ण विखे पाटील आहे, तिकडं बिपिन कोल्हे जी आहेत, कोल्हे मॅडम आहेत आणि बाकी सगळे मधुकर पिचड साहेब आहेत, असे अनेक जे नेते आहेत, सगळे आपले गडाख आहेत, बाळासाहेब मुरकुटे आहेत, असे अनेक आमदार काळे आशुतोष काळे आहेत. तरी आता सगळ्यांच्या सहकार्याने मला या ठिकाणी चांगल्या मताने निवडून येण्याची संधी आज आहे, म्हणून त्याचा विचार नक्की व्हावा अशी माझी इच्छा आहे. वंचितचं किंवा प्रकाश आंबेडकरांचा अजूनही आघाडीशी कुठेतरी जुळताना दिसत नाही आणि तुम्हाला असं वाटतं की त्यांनी भाजप सोबत किंवा एनडीए सोबत यावं? नाही, मला वाटतं ते आले तर चांगली वेल अँड गुड आहे, म्हणजे ते भाजपसोबत आले तर चांगली गोष्ट आहे, पण ते भाजपसोबत येणार नाहीत ना ते महाविकास आघाडीसोबत ते राहणार आहेत. त्यांना स्वतंत्र निवडणूक लढण्याची त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची त्यांची भूमिका आहे. त्यामुळं ते या ठिकाणी सगळे 48 जागा लढतील अशी मला अपेक्षा आहे. आणि महाविकास आघाडी एवढा त्यांचा अपमान करते आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत आणि त्यांना आघाडीमध्ये घेण्यासाठी मागे पुढं पाहिलं जात आहे. त्यांच्याबद्दल थोडासा चुकीच्या पद्धतीनं चर्चा केली जात आहे, बरोबर नाही आहे. त्यामुळं महाविकास आघाडीला मला वाटतं की प्रकाश आंबेडकरांना त्यांना त्यामध्ये घ्यायचं नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या मागे त्यांनी लागू नये. त्यांनी एकतर स्वतंत्र निवडणूक लढवावी किंवा त्यांना आमच्या महाविकास आघाडीमध्ये यायचं असेल तर आता महाविकास आघाडीमध्ये येणं अडचणीचं आहे, कारण इथंच आमचा वाद सुरू आहे या जागेवर त्या जागेवर. त्यामुळं महायुतीमध्ये येऊन काय उपयोग नाही, त्यांनी निवडणूक स्वतंत्र लढावी अशी माझी अपेक्षा आहे. विनायक राऊतांनी असं म्हटलंय की मंत्रिमंडळामध्ये सातत्याने रामदास आठवलेंचा अपमान केला जातो किंवा त्यांना कमी लेखलं जात आहे. नाही, विनायक राऊत आपले चांगले सहकारी आहेत, मित्र आहेत आणि आता माझा काय अपमान होण्याचा प्रश्नच येत नाही आहे. मी त्या ठिकाणी राज्यमंत्री आहे, आता मला काय कॅबिनेट मंत्रीपद मिळायला हवं ही देशाच्या लोकांची इच्छा आहे. पण आता माझ्या पक्षाचे खासदार आहेत ते जास्त नसल्यामुळं, मी एकटाच असल्यामुळं मला ही राज्यमंत्री पदाची का संधी अशी ना, पण ती नरेंद्र मोदीच्या मार्फत मिळते आहे. त्यामुळं विनायक राऊत यांना एवढंच चांगलं आहे, माझा अपमान अजिबात होत नाही आहे, माझा अपमान कुणी करू शकत नाही आणि मी कुणाचा अपमान करत नाही आहे. मी जरी आता उद्धव ठाकरेंच्या सोबत नसलोही तरी आम्ही काही त्यांचा अपमान करेल अशा पद्धतीचं वक्तव्य कधी करत नाही आहे. माझी अशी सवय आहे की सगळे आपले मित्र आहेत. राजकारणात आपण कुठे असलो तरी नीतिमत्तेवर आधारलेलं राजकारण असलं पाहिजे, एकमेकाला शिवीगाळ करणारं राजकारण असू नये. आणि अलीकडचं राजकारण बदललेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये मी पाहिलेलं आहे की पक्ष आणि विपक्ष, सत्ताधारी पक्ष आणि विपक्ष हे सगळे एकत्रितपणे काम करताना मी पाहिलेलं आहे. 90च्या काळामध्ये मी मंत्री असताना त्यावेळेला सगळ्या विरोधी पक्षाची कामं आम्ही जास्त करत होतो. विरोधी पक्ष असला तरी काही सत्ताधाऱ्याची कामं करायची असं नाही, विरोधकांची कामं करायची अशा पद्धतीची परंपरा त्या काळामध्ये होती. आता अलीकडे थोडंसं राजकारण बदललेलं आहे आणि या बदललेल्या राजकारणाला बदलणं अत्यंत आवश्यक आहे. आपण खेळीमेळीनं राजकारणामध्ये असलं पाहिजे असं माझं मत आहे. शाहू महाराजांच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीनं शिवसेनेनं आपली जागा सोडलेली आहे. शाहू महाराजांना उमेदवारी देण्यास त्यांनी प्राधान्य दिले. महायुतीचा घटक म्हणून कोल्हापूरच्या या जागेसंदर्भात तुमची काही वैयक्तिक इच्छा आहे की ती निवडणूक बिनविरोध व्हावी छत्रपतींचे वंशज म्हणून?
शाहू महाराजांना निवडणूक लढवण्यासाठी कोल्हापूरमध्ये बिनशर्त पाठिंबा सुद्धा दिलाय. मला असं वाटतं की छत्रपतीचे वंशज म्हणून शाहू महाराजांनी आमच्यासोबत आलं पाहिजे. कारण एकदा आमच्यासोबत होते आणि त्यांना बीजेपीने राज्यसभा इथे दिली होती. त्यामुळं त्या ठिकाणी शाहू महाराजांना उभं राहायचं असेल तर त्यांनी निवडून येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि महाविकास आघाडीच्या तिकिटावर ते उभे राहिले. कुठल्याही तिकिटावर, आता महाविकास आघाडी म्हणजे कुठल्या तिकिटावर उभे राहणार माहीत नाही आहे. कुठल्या तरी एका पक्षाच्या तिकिटावर उभे राहतील, पण त्या ठिकाणी हरणे योग्य नाही आहे. त्यामुळे शाहू महाराजांनी जर निवडणुकीला उभं राहायचंच असेल तर त्यांनी महायुती सोबत येण्याचा विचार करायला हरकत नाही आहे. आणि त्यांनी आपल्या महाविकास आघाडीकडे जाऊन काय ते निवडून येतील असं मला वाटत नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.